मी तळेगाव दाभाडे नगरपालिकेची अपक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढत आहे आणि हे सर्व जे काय आहे ते माझ्या तळेगावकर नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या पाठिंब्यावरती मी ही निवडणूक लढत आहे। मी जे सांगतोय हे सगळं तळेगावमध्ये आहे, परंतु प्रशासनावर पकड असणारा वचक असणारा व्यक्ती नाहीये, म्हणून ह्याची दुरावस्था झालेली आहे। आणि निश्चितच मी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना एक शब्द देतो की नगराध्यक्ष झाल्यानंतर 8च दिवसात तळेगाव दाभाडे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल। मी ह्याच्यावरती ठाम आहे। आजही तळेगाव दाभाडे नगरपालिका ही पवना नदी आणि इंद्रायणी नदीवरनं सुमारे 30 MLD पाणी रोज उचलते, म्हणजे 3 कोटी लिटर पाणी जर रोज उचलते, मग 1 लाख नागरिकांना जर ते पाणी मिळायचं असेल तर 300 लिटर प्रतिमानशी माणसाला पाणी मिळालं पाहिजे, पण आज ते मिळत नाहीये। कृत्रिम पाणी टंचाई केली जाते, दाखवली जाते। आणि ह्याच गोष्टी मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना सांगतो की फक्त नगरपालिकेचा पाण्याचा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल वर्षाचा, त्याच्या व्यतिरिक्त पाण्यावरती 1ही रुपया नागरिकांचा खर्च होऊ देणार नाही, हा माझा एक शब्द आहे। सर्वसमावेशक विकासाची भूमिका आमची राहील। सर्व तळेगाव शहराला एक रोल मॉडेल बनवण्यात येईल की ज्याचा हेवा मावळ तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये वाटला पाहिजे की तळेगाव दाभाडे नगरपालिकेसारखं आम्हाला त्या ठिकाणी काम पाहिजे। जवळपास 2 महिन्यापूर्वी तुम्ही म्हणता भाजपमध्ये प्रवेश केला। आत्ता जी युती होण्याच्या अगोदरची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही अधिकृत निवडणूक लढणार आहात का? तर त्यावेळेस मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं की नागरी हितासाठी आणि नागरिकांच्या मागणीमुळे मी त्या ठिकाणी नगराध्यक्षपद निवडणूक लढणार आहे, परंतु पक्षाच्या स्वतंत्र चिन्हावर स्वतंत्र लढायचं असेल तर किशोर बेगडे, आणि जर महायुती होत असेल आणि जर एकत्रच सर्व पक्ष लढणार असेल तर दुसरा उमेदवार। हे असं कसं? नागरिकांनी मला त्या ठिकाणी उभं केलं की आम्हाला सिलेक्शन नको, इलेक्शन पाहिजे आणि सक्षम पर्याय तुम्ही आहेत, म्हणून मला या ठिकाणी निवडणूक लढवावी लागली नागरिकांच्या आग्रहास्तव। मला कोणाचा विरोध होता हे मला नाही माहिती, परंतु स्वतंत्र भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस लढत होती त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुम्हीच उमेदवार, तुम्ही अध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं, आणि 28 जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून उभे राहणार आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला पक्षचिन्ह घेऊन लढावं लागेल। मी त्यालाही होकार दर्शवला, परंतु नंतर सांगण्यात आलं की महायुती होतीये, मग तुम्ही वॉर्डात लढा नगरसेवक म्हणून। परंतु मी 1 महिन्यामध्ये खूप पुढे गेलो। नागरिकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की 14 प्रभाग आहेत। 14 प्रभागात माझे अनेक जिव्हाळ्याचे मित्र परिवार मोठ्या प्रमाणावरती आहे, माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य मंडळी आहेत तळेगाव शहरामध्ये। ह्यांनी मला आग्रह केला की नाही, हे ज्या प्रशासकीय गोष्टी आहेत ह्याच्यासाठी तुम्हीच पाहिजे, कारण आज मी गेले तुम्हाला सांगतो 15 वर्ष झालं तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं बजेट हँडल करतोय, बजेटवर काम करतोय मी, आणि या बजेटचा अनुभव, प्रशासकीय कामाचा अनुभव, आणि विशेष म्हणजे आत्ता जी नागरिकांची जी म्हणजे हेळसांड चाललेली आहे की कुठल्याही त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, बकालपणा शहरात वाढलाय, ह्याच्यावरती कोण कंट्रोल करू शकतं तर किशोर बेगडे। म्हणून नागरिकांच्या आग्रहास्तव मला त्या ठिकाणी उभं राहायला लागतंय। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।